कोल्हापूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून एक विकलांग व शारीरिकदृष्ट्या कमजोर अशी व्यक्ती लाचार अवस्थेत व्हीनस कॉर्नर या ठिकाणी दिसून येत होती। तारा न्यूजने या व्यक्तीची प्रत्यक्ष जाऊन जेव्हा भेट घेतली तेव्हा वेगळीच माहिती समोर आली। राजू जाधव हे पॅरालाइज असून गेली 6 महिने ते अतिशय दुर्दैवी अवस्थेत रस्त्यावर पडून असल्याचे समजते। त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आजारी असल्यामुळे घरच्यांनी बाहेर काढून सोडून दिलं असल्याचं त्या इस्माकडून समजत आहे। नाव राजू जाधव आणि गाव आजरा। शारीरिकरित्या असक्षम असणारे राजू जाधव पॅरालाइज असून त्यांना व्यवस्थित बोलताही येत नाही अशी परिस्थिती माहिती असताना देखील राजू जाधव यांना कुटुंबियांकडून वारंवार कामाला जाण्यासाठी सांगितलं जायचं। सध्या कुटुंबियांनी त्यांना सोडल्यामुळे त्यांची फरफट होत आहे। तारा न्यूज आणि जिजा असोसिएशनच्या नेहा देसाई आणि डॉक्टर साठे यांच्या मदतीने या इस्माला आज सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। किती दिवस झाले का? घर कुठे आहे? साईनगरला आहे। घरी का गेलेला नाही मग? साईनगर बाहेर काढले। बाहेर काढले घरच्यांनी? होय। कुणी बाहेर काढले? सुलेमानने बाहेर करून। काय त्रास देत होते तुम्हाला? होय। काय त्रास देत होते? होय काय जामते जरा बाहेर आम्हाला किती दिवस झाले इथं आहे तुम्ही? कामाला जातात कामाला जा म्हणतात आणि काय म्हणत होते? आणि पोवाल मारायला तुम्ही घरातनं बाहेर आला? होय। तुम्ही आला का त्यांनी नाही काढलं मी? होय। कुठं सोडलं तुम्हाला? मला इकडे आलो। इकडे आणून सोडलं। मुलं किती आहेत? तिघच नाहीत। 3 जण? होय। कोणीच सांभाळत नाही? नाही। तुम्ही गेला नाही पाहुण्यांच्याकडे वगैरे कुणाकडे? पाहुण्यांच्याकडे नाही गेलो। पोलिसांना कळवलं नाही तुम्ही? नाही। आधी कुठे राहत होता? इथं किती दिवस राहताय? चालू आली। उन्हाचा त्रास होत नाही? इथे आता तुम्हाला घरी जायचं काय तुमच्या? होय। परत एकदा नाव आणि पत्ता सांगा तुमचा। राजू शंकर जाधव। गाव कुठला? आजरा। हॅलो, मला 108 मध्ये कॉल आला डॉक्टर स्नेहा देसाई मॅडम आणि की एक मलबार गोल्डच्या तिथे व्हीनस कॉर्नरच्या जवळ एक बेघर व्यक्ती पडलेली आहे आणि त्याला चालता येत नाही आहे आणि वीक आहे फार तो आणि गेले 4 दिवस तो इथे पडलेला आहे। मग मला कॉल आल्याबरोबर मी लगेच आले इथे। 10 मिनटात पोहोचले मी इथे आणि पेशंटला मी बघितलं तर पेशंट पॅरालिसिस झालेला आहे त्याला आणि सनस्ट्रोकमुळे त्याला विकनेस आहे, गिडीनेस आहे आणि त्याला आता खूप मेडिकल ट्रीटमेंटची गरज आहे असं मला वाटतं। त्यामुळे पहिल्यांदा मी त्याला CPRला नेणार आहे आणि आफ्टर ट्रीटमेंट मग मॅडम त्यांना कुठल्या मॅडम तुम्ही नेणार आहे? निवारामध्ये नेणार आहेत मॅडम। मग तिकडे त्याला ट्रीटमेंट मिळाल्यानंतर तो कव्हर झाल्यानंतर मग घेऊन चला मॅम। ओके। तर या पद्धतीनं कोल्हापूरची शासकीय व्यवस्था आहे ती खूपच तत्पर आहे असं आपल्याला म्हणायला या ठिकाणी लागेल आणि या ठिकाणी येऊन क्विकली या संदर्भातली मदत केल्याबद्दल डॉक्टर साठे आणि जिजा असोसिएशनच्या नेहा देसाई यांचे खूप खूप आभार। धन्यवाद। कॅमेरामन केतन खाडेसह शुभम राज।